सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरातकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या अवैध प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली। चाचडगाव टोल नाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी आयशर वाहनातून बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि आयशर ट्रक असा एकूण 23,49,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत एका चालकालाही ताब्यात घेण्यात आले। गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचला असता मिळालेल्या माहितीनुसार सुरत, गुजरात इथून आयशर वाहनातून महाराष्ट्रात विक्री तसंच साठवणुकीसाठी बंदी असलेला विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू पेठ रोडवरून नाशिककडे नेली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांना मिळाली होती। त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकानं चाचडगाव टोल नाक्यावर सापळा लावला। पेठ बाजूकडून आलेल्या संशयित आयशर ट्रकला गुरुवारी रात्री 12:15च्या सुमारास थांबवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात बंदी असलेला विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आलाय। त्यात विमल पान मसाला किंमत 12,35,520 रुपये, V1 सुगंधित तंबाखू किंमत 1,14,000 रुपये, आयशर ट्रक किंमत 10 लाख रुपये असं एकूण 23,49,520 रुपयाचा मुद्देमाल व वाहन चालक यशवंत सिंग सुभाषचंद्र वय 25 वर्ष राहणार बसोहली, जिल्हा कठुआ, जम्मू आणि काश्मीर याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। हा माल सुरतवरून नाशिककडे नेत असल्याचं प्राथमिक तपासात चालकानं कबूल केलंय। सदर कारवाई दिंडोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राखोंडे, पोलीस हवालदार साबळे, पोलीस हवालदार कहाटे, पोलीस शिपाई भामरे आणि होमगार्ड भरसट यांच्या पथकानं समक्ष पार पाडली आहे। पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, दिंडोरी।